ताटातलं सामान बघून वाटत असेल की आज ही काय बनवत आहे, तर वेगळं असं काही नाही, तर बनवत आहे फोडणीचा भात. तो पण शचीसाठी, कारण शची रोज साधा भात खाऊन कंटाळली होती. तर आज त्याच्यासाठी मस्त असा फोडणीचा भात बनवत आहे. त्यासाठी मी आलू, कांदा, मिरची थोडीशी टाकायची, कारण तिला तिखट लागतं थोडंसं, पण कारण ती भाजीपोळी सुद्धा खात नाही म्हणून छोटीशी अशी एक मिरची घेतलेली आहे. शेंगदाणे वगैरे सर्व असं घेतलं. सोबत पालेभाज्या म्हणून मेथी होती घरामध्ये, ते पण घेतली त्यामध्ये टाकायला. सर्व असं फोडणी केली छान अशी, पाणी टाकलं आणि त्यानंतर आता तांदूळ घेते. तांदूळ छान असे धुवून घेतले 2-3 पाण्याने आणि जे फोडणी बनवलेली होती त्याला असा छान अशी उकळी आल्यानंतर तांदूळ त्यामध्ये टाकून दिले आणि आता 2 शिट्ट्या होऊ देते. 2 शिट्ट्या झाल्या म्हणजे आपला जे फोडणीचा भात आहे तो छान असा मस्तपैकी रेडी होतो. असा फोडणीचा भात नक्की बनवून बघा. या कारणाने काय होतं तर मुलांच्या पोटांमध्ये जास्त करून फळभाज्या आणि पालेभाज्या जातात, कारण मुलं असं जर म्हटलं की त्यांना फळभाजी पालेभाजी खा तर खूप नाकामोर करतात. त्यासाठी मुलांना अशा नवीन डिश बनवून द्यायचा, जेणेकरून त्यांचे पोट पण भरेल आणि पोषण पण भेटेल.